नमस्कार मित्रांनो, मी किशोर महाले स्वागत करतोय तुमचं टेक्निकल किशोर या चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महिलांसाठी स्वर्णिम योजना याबद्दल जी केंद्र सरकार व राज्य सरकारने ही योजना सुरू केलेली याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। या योजनेअंतर्गत केंद्र सरकार ज्या महिला व्यवसाय करण्यासाठी इच्छुक असतील परंतु त्यांच्याकडे आर्थिक भांडवल नाही, तर अशा महिलांसाठी 2 लाख रुपयेपर्यंत कर्ज देत आहे, तेही कमी व्याज टक्केवर। याची संपूर्ण ए टू झेड प्रोसेस आपण पाहणार आहोत। यासाठी पात्रता काय, कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या। असेच योजना रिलेटेड आणि अपडेटेड माहिती आपल्या चॅनलवर आणत असतो। चला तर पाहूया महिलांसाठी स्वर्णिम योजना नेमकी आहे तरी काय। मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे केंद्र आणि राज्य सरकार मिळून अनेक अशा योजना राबवत असतात जेणेकरून महिलांना एक आर्थिक प्रोत्साहन मिळेल आणि त्यांना व्यवसाय करण्यासाठी कुठेतरी मदत होईल। अशी जी एक 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 ही योजना आहे। यांच्या योजनेअंतर्गत जे आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या महिलांना सक्षम करण्यासाठी आणि त्यांना आपल्या पायावर उभे करण्यासाठी केंद्र सरकारच्या सामाजिक आणि न्याय विभागाने नवीन ही स्वर्णिम योजना 2024ला सुरू केलेली आहे। या योजनेच्या माध्यमातून अनेक महिला हे कर्ज घेऊ शकतात 2 लाख रुपयेपर्यंत, तेही 5% व्याजदरावर। केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून महिलांसाठी हे लोन देणार आहेत, कर्ज देणार आहेत। आता बघा, या योजनेचं आपण ए टू झेड बायोग्राफ या योजनेचं नाव आहे नवीन स्वर्णिम योजना। कोणी सुरू केली तर सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार यांनी ही योजना सुरू केली। उद्देश एकच आहे, महिलांमध्ये स्वावलंबनाची भावना निर्माण करणे आणि लाभ कसा देण्यात येणार आहे, तर महिलांना 5% व्याजदराने 2 लाख रुपयेपर्यंत व्यवसाय करण्यासाठी मिळणार आहे। कोण लाभार्थी असेल तर मागासवर्गीय महिला, आणि याची जी कर्जाची परतफेडाचा कालावधी तो म्हणजे कमाल 8 वर्ष ठेवण्यात आलेला आहे। आणि जी अर्ज प्रक्रिया ती ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने ठेवण्यात आलेली। मी दोघं पद्धती तुम्हाला सांगणार आहे, ऑनलाईन पद्धतीने कसं करू शकतात आणि ऑफलाईन पद्धतीने कसं करू शकता। त्यानंतर तुम्हाला बघा डिस्प्लेवर दिसत असेल त्यांची ऑफिशियल वेबसाईट, याची लिंक आहे ती आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तिथे डायरेक्ट क्लिक करू शकता। त्यानंतर त्यांचा टोल फ्री क्रमांक तुमच्या डिस्प्लेवर दिसत असेल, या नंबरवर तुम्ही कॉल करून अधिक माहिती या योजनेसंबंधित घेऊ शकता। आता बघा, या योजनेसाठी काही पात्रता क्रायटेरिया ठेवण्यात आलेला आहे, तो म्हणजे अर्जदार ही महिला असणे आवश्यक आहे, म्हणजे महिलांनाच हा स्कीमचा लाभ मिळणार आहे। त्यानंतर ती देशाची नागरिक असणं आवश्यक आहे। अर्जदाराचे जे वय ते 18 ते 55 दरम्यान असावे। त्यानंतर अर्जदार महिलेच्या कुटुंबाच्या आर्थिक उत्पन्न जे आहे ते 3 लाखापेक्षा कमी असावे। इथं उत्पन्नाची अट आहे, महिला केंद्र आणि राज्य सरकारने ठरवलेल्या मागासवर्गीय वर्गातील असणे आवश्यक आहे। या योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारे कर्ज पात्र महिलांना स्वयंरोजगारासाठी 1 लाखाचे अनुदान म्हणून देण्यात येते। लाभार्थी कर्जाची उर्वरित रक्कम संबंधित महिलेला फेडायची आहे। बघा, तर या योजनेचे फायदे काय होणार आहे, तर या योजनेच्या माध्यमातून कृषी, लघु व्यवसाय, पारंपरिक कारागिरी, तांत्रिक, व्यावसायिक, वाहतूक आणि सेवा उद्योगांसाठी कर्ज उपलब्ध होईल। त्यानंतर महिलांना जे कर्ज आहे ते 5% व्याजदरावर 2 लाख रुपये देतील, आणि यामुळे महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी एक आर्थिक मदत व्हायला सुरुवात होईल। आता या कर्जाची प्रोसेस तुमच्यापर्यंत कशा पद्धतीने पोहोचणार आहे, तर कर्जाची जी परतफेड आहे तुम्हाला 95% करायची। त्यात तुम्हाला जे उर्वरित 5% ते लाभार्थी योगदान म्हणून तुमच्याकडे राहील। त्यानंतर जे राज्य चॅलेंजिंग एजन्सीद्वारे देण्यात येते। कर्ज वाटप तारखेपासून 4 महिन्याच्या आत तुम्हाला व्यवसाय सुरू करणं आवश्यक आहे। तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे पुढील डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे: आधार कार्ड, सिद्धपत्रिका म्हणजे रेशन कार्ड, त्यानंतर रहिवासी प्रमाणपत्र, जातीचं प्रमाणपत्र आणि अर्जदाराचा फोटो, एवढे मिनिमम डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। आता महत्त्वाचा भाग म्हणजे तुम्हाला ऑनलाईन प्रोसेसने अर्ज कसा करायचा आहे, तर सर्वात प्रथम तुम्हाला मी जी डिस्प्लेवर वेबसाईट दिली होती त्या डिस्प्लेच्या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर अर्ज करण्यासाठी तुम्हाला SCAच्या ऑनलाईन पेजला व्हिजिट करावं लागेल, म्हणजे ज्या वेबसाईटवर तुम्ही क्लिक केल्यावर तिलाच SCA वेबसाईट असं म्हणतात। त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर सर्वात जवळचे SCA ऑफिस शोधण्यात मदत करते। तिथं तुम्हाला एक SCA ऑफिस येईल, ते शोधण्यासाठी नियरेस्ट SCA ऑफिस कुठलं आहे जिथं जाऊन तुम्ही हे डॉक्युमेंट्स सबमिट करू शकतात ते तुम्हाला या वेबसाईटवर ते दिसून जाईल। त्यानंतर ऑनलाईन अर्ज करताना अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती तुम्हाला अचूक पद्धतीने भरायची। तुमच्या कामाच्या ओळीसाठी तसेच कोणत्याही प्रशिक्षण गरजेसाठी शक्यता आणि आवश्यकता नमूद करा। तुम्हाला जर तुमचा अर्ज आणि तर सर्व कागदपत्रे त्याच SCA कार्यालयात जमा करावी लागेल। तुमच्या नियरेस्ट जे SCA कार्यालय या योजनेअंतर्गत आहे त्या
ह्या योजनेचा फॉर्म घेऊन तुम्हाला SCA कार्यालयातच जायचं आहे, तुमच्या जवळच्यात तिथेच तुम्हाला पुढची प्रोसेस होणार आहे. आणि आता तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे तर तुम्ही डायरेक्ट SCA केंद्रात जाऊन अर्ज करू शकतात. तर अशा पद्धतीने ही स्वर्णिम योजना आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. जास्तीत जास्त गरजू महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच नेहमी अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.